अक्राणी शहरात BSNL व जिओच्या नेटवर्क समस्या कायम। अक्राणी तालुक्यातील नेटवर्कची समस्या सुरळीत करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणीची मागणी, नाहीतर तोडफोड करण्याचा इशारा। अक्राणी तालुक्यात मोबाईल नेटवर्क सेवेची समस्या आजही जैसे थे, त्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। अतिदुर्गम भागातील अक्राणी परिसरातील सर्वात मोठे बाजारपेठ आहे। येथे फक्त BSNL व जिओ दोनच नेटवर्क असून त्यात नेहमी नेटवर्कची मोठ्या प्रमाणात समस्या येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत। कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणारे रिचार्ज महागडे आणि तेही फक्त 20 ते 25 दिवसासाठी असते। ग्राहक गरज आणि सोयीचे म्हणून हात उसनवारी करून रिचार्ज करतात, तरी देखील कंपनीकडून ग्राहकांना योग्य सेवा दिली जात नाही। त्यामुळे रेंज आणि डेटा अभावी ग्राहकांचे हाल होत असून रिचार्जच्या व सेवेच्या नावाने कंपनीकडून ग्राहकांची लूट सुरू आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्व कामे ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते। अक्राणी तालुक्यात नेटवर्कची समस्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत, जसे बँकिंग व्यवहार, नोकरी संदर्भ फॉर्म, रोजगार हमीची कामे, विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज असे एक ना अनेक विभागाचे कामे ही ऑनलाईन पद्धतीने होत असतात। वारंवार नेटवर्क खंडित करण्यात येत असल्यामुळे या सर्व समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणीकडून अक्राणी तहसीलदार यांना जिओ व BSNL नेटवर्क सुरळीत चालू करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे। जर या समस्यांचे निराकरण झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणीकडून तोडफोडचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी मनसे तालुका अक्राणी अध्यक्ष श्री संतोष फेंदा पावरा, मनसे उपाध्यक्ष श्री दीपक पावरा, तालुका सचिव सुदाम पावरा, किसन पावरा, इंजिनियर सागर पावरा आदी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते। सातपुडा न्यूज वाहिनी, अक्राणी।